पालन करताय सगळेजण असं मला म्हटले, एक कमेंट आली होती की दादा आम्ही शेतकरी लोक आहे, आम्हाला इंजेक्शन देता येत नाही, तर काहीतरी गोळ्या सांगत चाल जेणेकरून आपल्या शेळीपालन सोपं होईल. मित्रांनो नमस्कार. हे बघा माझ्या हातात आहे ही मेलोनेक्स प्लस नावाची बोलस. ही कशासाठी काम करते काय आणि ही निम्या रात्री तुम्हाला गरज पडणार आहे तेही मी तुम्हाला सांगतो. बघा शेळ्यांना अचानक आता नवीन शेळीपालन केलेलं असल्यानंतर एखाद्या दिवशी अचानक शेळी चारा खाणे बंद करते, एका जागेवर जाऊन उभा राहण्याचं काम करते, रवंत करत नाही, डोळे असे तिचे तांबारले जातात, म्हणजे एकदम शांतती होऊन जाती, खात नाही पित नाही. तर मग त्यावेळेला काय होतं, बऱ्याच वेळेस शेळीला ताप येऊन जातो. नवीन शेळी पालनामध्ये सगळ्यात मेन कारण हेच असतं की तिला काहीतरी ताप आलेला असतो, रुंगलेली असते. मग त्यावेळेला काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिले तर ताप चेक करायचा. आता ताप किती असतो काय असतो ते तुम्हाला या थर्मामीटरनं कळणारच आहे. 103च्या मागं जर असेल म्हणजे काय 102 102.5 असा जर असेल, 102.5 102.7 असा जर असेल तर नॉर्मल आहे. 2-3 शेळ्याचं चेक करून पाहायचं. जर सगळ्यांचं सारखा वार काय नाही, एखादीचं लगी 103.4 आहे, 104 आहे, 105 आहे, तर त्या शेळीला ताप आहे असं तुम्ही म्हणू शकता डिग्री फॅरनहाइटमध्ये बरं का. मग त्यावेळेला तुम्ही जर मोठ्या शेळीला जर ही अर्धी मेलोनेक्स प्लस नावाची गोळी दिली, 100% ताप उतरून जातो मित्रांनो. 104च्या आसपास टेम्परेचर असेल तर, 105 106 जर असेल तर इंजेक्शन्स यूज करायचे असतात, 107 असेल तर सलाईन यूज करावे लागतात. परंतु नॉर्मली जर 104 104.5च्या आसपास टेम्परेचर असेल तर तुम्ही मेलोनेक्स प्लस नावाची बोलस देऊन शेळीची टेम्परेचर क्लिअर करू शकता आणि तुमचं शेळीपालन सोपं करू शकता. बाकी रणदीप भैया शेळीपालन फार्मला फॉलो करून घ्या, यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्ही म्हणत असाल आम्हाला हे रोज एक गोळी सांगितली तर 1 महिना जाईल, त्याच्यासाठी मग आपलं यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलवर जा आणि एकखट्टीच पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. मेडिसिनचा अख्खा व्हिडिओ आलेला आहे अर्ध्या तासाचा, त्याच्यामध्ये सर्व मेडिसिन एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जाऊन सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. लिंक तुम्हाला इंस्टाग्रामच्या बायोमध्ये भेटून जाईल. धन्यवाद, बाय बाय.